आणि आता बघूयात देशभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई गोवा हायवेवर पेण वडखळ दरम्यान वाहतूक कोंडी झाली। वीकेंड, नाताळ, वर्षाखेर अशा सलग सुट्ट्यांमुळे सध्या पर्यटक कोकणकडे जात आहेत, तर मुंबईकर, ठाणेकर, चाकरमानी आणि पर्यटक मोठ्या संख्येने कोकण आणि गोव्याकडे निघाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित पंढरपूर दौऱ्यासाठी शिवसेना नेत्यांनी पंढरपूरमध्ये जय्यत तयारी सुरू केली आहे। शिवसेनेचा पंढरपूर दौऱ्यामध्ये महाराष्ट्राची अतिविराट सभा होईल अशी माहिती शिवसेना संसदीय नेते संजय राऊत यांनी दिली आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका सार्वजनिक कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय। शिर्डी मतदारसंघात प्रवरा लोणी इथे कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलंय, त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची जवळीक बघायला मिळणार आहे। मॅग्नेटिक पट्टी असणारे एटीएम कार्ड 31 डिसेंबर नंतर वैध राहणार नाही, पण अजूनही फक्त 50 ते 70% कार्डच बदलून देण्यात आली आहेत। मुदतीच्या आधी राहिलेले कार्ड वेळेत पोहोचतील का, हा मोठा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडलाय। तर आज होणाऱ्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीनंतर पेट्रोल आणि एअर कंडिशनर, डिजिटल कॅमेरा, डिश वॉशर आदी वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे। सध्या या वस्तूंवर 28% जीएसटी लागतो, तर आजच्या बैठकीत या वस्तूंवरील करभार 18% कमी केला जाईल असं सूत्रांचं म्हणणं आहे। 7 जानेवारीपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिलाय। पगारवाढीसाठी वेगवेगळ्या मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्याचा पवित्रा घेतलाय। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या डिसेंबरच्या पगाराचा काही भाग हा 10 रुपयांच्या नाण्यांमध्ये देण्यात आलाय। प्रत्येक कर्मचाऱ्याला सरासरी 400 रुपये नाण्यांच्या स्वरूपात मिळाले आहेत, पण यामध्ये काहीही नवीन नाहीये असं स्पष्टीकरण बेस्टनं दिलं आहे। साधारण महिनाभरापूर्वी मुंबईमधील प्रभादेवी परिसरातल्या इमारतींवरच्या स्टंटबाजीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामधील विदेशी मुलांना पोलिसांनी चौकशीनंतर परत पाठवण्यात आलं होतं। दरम्यान त्याच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा व्हिडिओ सुद्धा प्रभादेवी परिसरातीलच असल्याचं समजतंय। नवी दिल्लीत थंडीचा कडाका वाढत चाललाय। आज पहाटे राजधानीत 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर उत्तर भारतात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून थंडीची लाट वाढली आहे। हिमालयातून येणारे गार वारे हे यामागचं प्रमुख कारण आहे, तर उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। मुंबईमधील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडसाठी टाटा गार्डनचा काही भाग घेतला जाणार आहे, मात्र त्या भागामध्ये नारळाची साधारण 160हून अधिक झाडं असल्यानं स्थानिकांनी याला विरोध दर्शवलाय। जुलै 2019 पासून 4 चाकी गाड्यांना रिव्हर्स हॉर्न लावणं सक्तीचं असणार आहे। अपघात टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक खात्यानं हा नियम आणलाय। अवजड वाहनांना हा नियम एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे। मध्य हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला असून पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक असेल, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून नाताळचं औचित्य साधत महिला प्रवाशांसाठी 2 नव्या लेडीज स्पेशल गाड्या सुरू करण्यात येणार आहेत, त्यामुळे या मार्गावर लेडीज स्पेशल गाड्यांची संख्या 10 झाली आहे। या दोन्ही नवीन गाड्या धीम्या मार्गावरून धावणार आहेत। भाईंदरच्या महिला प्रवाशांना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ख्रिसमस गिफ्ट दिलंय, कारण विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल 25 डिसेंबर पासून पुन्हा एकदा भाईंदरहून सुटणार आहे। तेव्हा पूर्वीप्रमाणे सकाळी 9:06 ही महिला स्पेशल लोकल निघेल। तसंच विरारहून सध्या सकाळी 8:44 सुटणारी महिला लोकल आता सकाळी 8:56 निघणार आहे। मध्य रेल्वेवरील कुर्ला, ठाणे, कल्याण आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली आणि वसई स्थानकात अपघाती मृत्यूंचं प्रमाण सर्वाधिक आहे। रेल्वे रूळ ओलांडणं, धावत्या ट्रेनमधून पडणं, रुळाशेजारी असलेल्या खांबांचा धक्का लागणं आणि अन्य कारणांमुळे आलेल्या मृत्यूची नोंद या निरीक्षणात नोंदवण्यात आली आहे। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एनसीसी आणि स्काउट गाईडमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीत अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत। जास्तीत जास्त 15 गुण याच्यामध्ये अधिक मिळवता येतील। आंतरराष्ट्रीय पदक जिंकली असतील तर 25 मार्क जास्त मिळणार आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं हॉल तिकीट यंदापासून ऑनलाईन देण्यात येणार आहे। पुणे विभागीय महामंडळात हॉल तिकीट ऑनलाईन दिल्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी वणीच्या सप्तशृंगीचं दर्शन घेतलं आणि यावेळी मुलगा अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका त्यांनी सप्तशृंगीच्या चरणी ठेवली। गाभाऱ्यात राज ठाकरेंच्या हस्ते पूजाही करण्यात आली।
तर दुसरीकडे शर्मिला ठाकरे यांनी कार्यालयाच्या एकविरेचं दर्शन घेतलं. त्यांनी देखील देवीच्या चरणी अमित ठाकरेंची लग्नपत्रिका ठेवली. येत्या 27 जानेवारीला अमित ठाकरेंचं लग्न त्याची मैत्रीण मिताली बोरुडेशी होत आहे आणि त्यासाठीची तयारी आता सुरू झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या दुरुस्ती गाड्यांवर आता जीपीएस लावण्यात आलंय. अपघात झाल्यावर त्या दुरुस्ती गाडीला लवकर लोकेट करता यावं आणि तिला तातडीनं पोहोचता यावं यासाठी जीपीएसचा उपयोग होतोय. काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात 2 लष्करी अधिकारी शहीद झालेत. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 2 अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. शुक्रवारी दुपारी 12च्या सुमाराची केरन सेक्टरमधली ही घटना आहे. भारतानं देखील याचं चोख प्रत्युत्तर दिल्याचं समजतंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत. त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय. तरुण नेत्यांनी राजकारणात पुढे येणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले. मनातल्या भावना व्यक्त केल्यानं मी गद्दार ठरतो का असा प्रतिप्रश्न केला ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी. हा माझा देश आहे, माझं देशावर प्रेम आहे, मी बोलणारच असंही ते म्हणाले. आपल्या वादग्रस्त विधानामुळे नसरुद्दीन शहांना अजमेर लिट फेस्ट पासून दूर राहावं लागलंय. शुक्रवारी या लिट फेस्टचं शहांच्या हस्ते उद्घाटन होतं, पण कायदा सुव्यवस्थेच्या कारणामुळे आयोजकांनी त्यांना न येण्याचा सल्ला दिला. नागरिकांच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये घुसखोरी करण्याचा सरकारी अधिकार यूपीएच्या काळातच बनला होता असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलंय. कोणकोणत्या यंत्रणा कॉल्स आणि इतर डेटावर नजर ठेवू शकतील हे आम्ही फक्त आता पक्क आणि स्पष्ट केलंय असं त्यांनी स्पष्ट केलंय. एअर इंडियामध्ये अतिरिक्त 3,600 कोटी रुपये ओतण्यासाठी सरकारनं लोकसभेकडे परवानगी मागितली. एअर इंडियावर सध्या 55,000 कोटींचं कर्ज आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या पुनर्भांडवलीकरण करण्यासाठी अतिरिक्त 41,000 कोटी रुपये बँकांना देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती सरकारनं लोकसभेला केली आहे. 2 दिवसांपूर्वी बँकांना 65,000 कोटी देण्याचं सरकारनं ठरवलं होतं. झारखंड आणि ओडिशा सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. ओडिशा सरकारनं शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली तर झारखंड सरकारनं 2,250 कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक तर झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी आपापल्या राज्यात ही कर्जमाफी जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारनं पुन्हा भाजपच्या रथयात्रेला ब्रेक लावलाय. ममता बॅनर्जी कोलकाता न्यायालयाच्या 1 सदस्यीय पीठाच्या निर्णयाविरोधात गेल्या होत्या तर न्यायालयात 1 सदस्यीय पीठानं भाजपच्या 3 रथयात्रांना पश्चिम बंगालमध्ये परवानगी दिली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा, नितीश कुमार, पशुपती पारस, चिराग पासवान आणि भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत बिहारमध्ये एनडीएच्या जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये रामविलास पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी 6 जागा लढवण्याच्या तयारीत आहे तर 2019 साठी भाजपची इतर पक्षांशी युतीबाबत अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. हनुमानाच्या जाती धर्मावरच्या वादात आता भाजपचे बंडखोर खासदार कीर्ती आझाद यांनी देखील उडी घेतली आहे. हनुमानजी चीनी होते, चीनच्या लोकांकडूनही हा दावा कायम केला जातो असंही ते म्हणाले. माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याचा प्रस्ताव दिल्ली विधानसभेत मंजूर झालाय. 1984च्या दंगलीनंतर राजीव यांनी असंवेदनशील विधान केलं होतं, त्यामुळे त्यांचा पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी आपची भूमिका आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नव्या घरात प्रवेश केला. आधीच्या घरापेक्षा हे घर लहान आहे पण मन मात्र मोठं आहे असं शिवराज यांनी ट्विट केलंय. 2 आठवड्यात नॅशनल हेराल्ड रिकामं करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं काँग्रेसला दिलेत. नॅशनल हेराल्ड हे काँग्रेसचं स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचं मुखपत्र मानलं जातं. नॅशनल हेराल्ड हाऊस रिकामं करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं नोटीस बजावली होती, मात्र हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. उच्च न्यायालयानं नॅशनल हेराल्ड रिकामं करण्याचे आदेश आता काँग्रेसला दिले आहेत. देशातील वहिले ई कॉमर्स धोरण लवकरच अंमलात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी हे संकेत दिले. या धोरणात पारदर्शक व्यवहारांना सर्वाधिक महत्त्व दिलं जाणार असल्यानं ई व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारांवर सरकारी अंकुश बसण्याची चिन्ह आहेत. मारुती स्विफ्टच्या नव्या मॉडेलला कार ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर झालाय. होंडा अमेज, होंडा CR-V, सँट्रो, महिंद्रा मराझो या सगळ्या गाड्यांना ओव्हरटेक करत स्विफ्टनं पहिलं स्थान पटकावलंय.
महिंद्रा अँड महिंद्राने नुकतंच त्यांच्या नव्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे। त्यांची XUV 300 ही कार पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे। ही नवी XUV पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारात ग्राहकांना मिळणार आहे। वैष्णवदेवी भक्तांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। वैष्णवदेवीपासून भैरव मंदिरापर्यंत जाणाऱ्या भक्तांसाठी आता रोपवे सेवा सुरू होणार आहे। या रोपवेचं काम सुरू असून आता लवकरच हा रोपवे भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे। अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि हे पावसामुळे नाही तर पाईपलाईन फुटल्यामुळे झालंय। शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच फुटल्यानं हे संकट ओढवलंय। अनेकांना काही तासांसाठी आपली घरही सोडावी लागली आहेत। ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरिओमध्ये मासळी संकट उभं राहिलंय। शहरातल्या एका तलावात 13 टन मृत मासे आढळलेत। उष्माघातानं हे मासे मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये शुक्रवारी पुन्हा महामोर्चा काढण्यात आला। कामगार कायद्यात करण्यात आलेला बदल आणि भ्रष्टाचाराविरोधात हा मोर्चा होता। संसदेबाहेर मोर्चाला सुरुवात झाली आणि नंतर हा मोर्चा अध्यक्षांच्या निवासस्थानावर धडकला। जर्मनी या देशात काल शेवटची कोळशाची खाणही बंद करण्यात आली आहे। प्रदूषण कमी करण्यासाठी खाणी बंद करण्याचा निर्णय 2007 मध्ये घेण्यात आला होता आणि त्यानंतर कोळशाच्या सर्व खाणी टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात आल्या। अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये शुक्रवारी पुन्हा मोठी घसरण झाली। अमेरिकन शेअर बाजारासाठी गेल्या 7 वर्षातला हा सर्वात वाईट आठवडा ठरलाय। गुंतवणूकदारांना मोठ्या मंदीची भीती वाटत असल्यानं ही पडझड सुरू आहे। अमेरिकेत पुन्हा काही सरकारी सेवा ठप्प होण्याची वेळ आली आहे। तिथे त्याला शटडाऊन असं म्हणतात। सरकारी खर्चावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत न होऊ शकल्यानं पुन्हा ही नामुष्की ओढवली आहे। अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.5% वाढ करत व्याजदर हा 2.25 ते 2.50% केलाय आणि त्याचा जगभराच्या शेअर बाजारांवर काल परिणाम होऊन भारतातील शेअर बाजार कोसळला होता। पाकिस्तानला संयुक्त अरब अमिरातीकडून $3 अब्ज कर्ज मान्य झालंय। पेट्रोलच्या बदल्यात द्यावे लागणारे पैसे देखील काही वेळानं दिले तरी चालणार आहेत। चीन आणि सौदी अरेबियाकडून पाकनं याआधीच कर्ज घेतलंय आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत बोलणी सुरू आहे। आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणावर 5 वर्षात तब्बल 120 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत। सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात हे तपशील मागवलेत। 2008 ते 2012 या 5 वर्षातला हा खर्च आहे। नागपूरमध्ये जिल्हा सत्र न्यायालयासमोर वकील सदानंद नारनवरे यांच्यावर लोकेश भास्कर नावाच्या वकिलानं कुऱ्हाडीनं हल्ला केला। या हल्ल्यात नारनवरेचा मृत्यू झाला तर नारनवरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर लोकेश भास्कर यांनीही विषप्राशन करून आत्महत्या केली आहे। नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालयाच्या 3 शिकाऊ डॉक्टरांनी 3ऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याचा प्रकार घडलाय। दरम्यान अँटी रॅगिंग समितीनं या तिघांनाही रंगेहात पकडलंय आणि त्यांना तातडीनं वसतिगृह सोडण्याचे आदेश दिले। आणि आता पुणेकरांसाठी पाणीबाणीचं संकट कोसळणार असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होत आहे। दरम्यान यावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपण पुणेकरांसाठी पाण्याचं योग्य नियोजन करू असं म्हटलंय। राज्यभर दत्त जयंतीचा उत्साह बघायला मिळतोय। कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्येही पहाटेपासून दत्त जयंतीला सुरुवात झाली आहे। पहाटेपासून मंदिर परिसरात भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय। दत्त जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तर अनेक दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच दिगंबरा दिगंबराचा जयघोष सुरू आहे। श्री क्षेत्र नारायणपूरमध्ये दत्त जयंती सोहळ्याच्या निमित्तानं हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात दत्त जन्म सोहळा पार पडला।